कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चल नीला, आपल्या रूम मध्ये चल. यू नीड टू रेस्ट. हो ताई, तुला अजून पूर्णपणे बरं नाही वाटत आहे. तू जा रूम मध्ये आणि छान आराम कर बरं. हो देव. देवा, खूप कठीण प्रसंगातून सावरून नेलंस. तुझे खूप आभार देवा. असाच माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहा. आजी, एक चांगली बातमी आहे. ज्या न्यूजपेपरने एजे सरांवरती आरोप करणारी बातमी छापली होती, आता ते सगळे आरोप मागे घ्यायला तयार झालेत. आणि 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 एजे सरांची माफी मागून लीला मॅडमनी आज जे काही स्टेटमेंट दिलं तेही छापणार आहेत. वाह. चल लीला. सावकाश सावकाश. तुला प्रेस कॉन्फरन्स बद्दल कसं कळलं? एजे हे महत्वाचं नाहीये. आधी मला सांगा, तुम्ही का नाही सांगितलं मला प्रेस कॉन्फरन्स बद्दल? कारण की तुझ्या तब्येतीची काळजी होती मला. तू खाली येऊ नये म्हणून मी सगळं केलं. एजे लीला, सावकाश. एजे म्हणजे तुम्ही काय सगळं एकट्यानेच फेस करणार होतात? दिस इज नॉट फेअर. एजे बायको आहे ना मी तुमची. मग काय फक्त तुमच्या सुखाची वाटेकरी नाहीये मी. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात मला साथ द्यायची, तुमची ढाल बनायची. संसारात नवरा बायकोनी सुख दुःख वाटून घ्यायचे असतात ना. आणि असं कोणी येईल आणि माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करेल, हे कसं काय सहन होईल मला? कशाने बनलीस तू लीला नक्की? आणि कुठनं येते एवढी हिंमत? तुमच्या प्रेमामुळे मिळते मला एवढी हिंमत. ये बाळा विचारू, तू पण बस. चल. अहो नाही नाही आजी, चालू दे. वाढलंय पान. अहो आजी, झालंय माझं जेवण. असं? अहो नाही नाही, चालू दे. जेवा 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 तुम्ही जेवा. आओ एजे, जेवीन मी. कशाला? मला माहिती तू खाणार नाहीस. तुला एनर्जीची गरज आहे लीला, आणि तुला मेडिसिन्स पण घ्यायच्यात. पण काही म्हणा एजे सर, लीला वहिनीने आज कमालच केली. काय भारी बोलल्यात त्या. फुल ऑन सिक्सर वर सिक्सर. अगदी करेक्ट विश्वरूप दादा. रिपोर्टर्सची तर बोलती बंद केली लीला वहिनीने. आणि त्या महिला मुक्ती मोर्चाच्या बायका, त्यांना तर तोंड दाखवायलाही जागा नाही ठेवली लीलाने. मला तर लीलाचा बाईट आला नाही हे कळल्यावर ना खूप टेन्शन आलं. नाही बरं, तेवढ्यात लीला आली आणि सगळ्या प्रश्नांची अगदी आत्मविश्वासाने उत्तरं दिली, एकदम ठामपणे. मग आहेच माझी ताई सुपरस्टार. पण ताई, एवढ्या सगळ्या रिपोर्टर्स समोर कसं काय दिलंस ग एवढे धडाधड उत्तर?
जेव्हा नवऱ्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो ना तेव्हा बायकोच्या अंगी अगदी 1000 हत्तींचं बळ येतं. काय लीला? हो ना? आजी अहो काय तुम्ही सगळे इतकं कौतुक करताय? अरे मग नवऱ्याची बाजू घेणं कर्तव्यच आहे ना माझं. हो ऐकलं का? कर्तव्यान ऑल हा. चल मी निघू. या एजे आणि लीलाचं कौतुक ऐकून ऐकून जीव विटलाय माझा. चला आज खूप जेवण झालंय हा. प्रमोद दादा चल ना आपण वॉकला जाऊया. काय म्हणतोस? ए नाही बाबा, हे बघ मी तर मस्त ताणून देणार आहे. हा यश मी येतोय तुझ्यासोबत, चालेल? चालेल. किशोर दादा तू येतोयस का? नाही नको, मला जरा झोप आली. तुम्ही जा. ठीक आहे. चला लीला तू पण आता जरा आराम कर. आई तू पण झोप, थकली असेल. देते आईचे मेडिसिन्स. हो एजे मी देते. हा हॅलो 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 हॅलो. लीलाई आम्हाला वाटलं नव्हतं, पण तुम्ही आज एजंटची खूप चांगली साथ दिलीत. पण साथ देणं हे बायको म्हणून तुमचं कर्तव्यच होतं. पण एजे तुमच्यावर एवढं प्रेम करतात, जगातली सगळी सुख तुमच्या पायाशी आणून ठेवली, बायको असण्याचा दर्जा देतात तुम्हाला. तुमची लायकी नसतानाही तुम्हाला स्वीकारलं बायको म्हणून. त्याची परतफेड कशी करणार आहात तुम्ही? वहिनी यांना परतफेड या शब्दाचा अर्थ तरी माहित असेल का? आय डोंट थिंक सो. हो ना, ह्यांचं कसं आहे, यांना तर फक्त समोरच्याकडून घेणं एवढंच तर माहितीये. हो ना नीलाई? चला हा तिघी काही अगदी चुकीचं नाही बोलल्या. खरंच आजवर एजेंनी खूप काही केलंय माझ्यासाठी, पण त्यांनी माझ्याकडनं कधीच कसली अपेक्षा केली नाही. मला पण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायलाच हवं. काय करू मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.